श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कामदा एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप दूर होतात, दुःख दूर होते असं म्हणतात. या दिवशी विशेष करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते. ही एकादशी 7 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 8 एप्रिल रात्री 9:52 संपणार आहे. सनातन धर्मामध्ये उदय तिथीला अधिक महत्त्व असल्यामुळे आपल्याला ही एकादशीची तिथी 8 एप्रिलला साजरी करायची आहे. आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेची आपल्याला अगणित फळ मिळत असते, कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेकडे देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. पण सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा एखादी व्यक्ती खूपच आजारी असेल किंवा आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलाला नजरबाधा झालेली आहे, कारण की भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकाला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. मग आपल्या घराची, मुलांची, पतीची कुठेतरी प्रगती खुंटत असते. अगदी पतीचा देखील व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही किंवा नोकरी देखील पाहिजे तशी मिळत नाही किंवा नवीन नोकरी मिळत नाही, अशा अनेक समस्या असतात. तर ही जी काही नजरबाधा झालेली आहे ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. आता काळे तीळ घेतल्यानंतर आपल्या पतीला चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे आणि आपल्या पतीवरून हे काळे तीळ आपण 7 वेळा उतरवायचं आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा मागे लागलेली असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी असेल तर ती संपुष्टात येऊ दे असे आपण म्हणायचे आहे. आता हेच काळे तीळ आपण आपल्या मुलावरून देखील उतरवायचे आहे आणि परत तुम्ही तेच म्हणायचे आहे. तसेच घरातील सर्व व्यक्तीवरून हे काळे तीळ आपण 7 वेळा उतरवायचे आहे. सर्व व्यक्तींवरून उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तीळ आपण 7 वेळा उतरवायचे आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे मागे असतील तर ती पूर्णतः दूर होते. आता हे काळे तीळ आपण पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे. पण त्या अगोदर आपण घरामधून देखील काही वस्तू पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायच्या आहे. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात देखील केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही, त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते. तसेच आपल्या पूर्वजांचा वास देखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो असे म्हणतात. त्यामुळे या पिंपळाच्या झाडाची आपण एकादशीच्या दिवशी पूजा ही आवर्जून करायची आहे. आता यासाठी आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा देखील वापर करू शकता. आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच थोडीशी साखर घ्यायची आहे आणि थोडेसे काळे तीळ सेपरेट घ्यायचे आहे
आणि हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। तुमच्या इथे जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपण जायचं आहे। अगदी तुमच्या शेतामध्ये असेल किंवा एखाद्या मंदिराच्या बाहेर पिंपळाचं झाड असेल किंवा जिथे पाणी असतं तर तिथे देखील पिंपळाचं झाड बघायला मिळतं, तर तिथे जरी तुम्ही गेला तरी पण चालेल। कोणत्याही पिंपळाच्या झाडाजवळ आपण जायचं आहे, पण शक्यतो जिथे जास्त प्रमाणामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा होते अशाच ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करावा। आता तिथे गेल्यानंतर आपण जे काही काळे तीळ घरावरून, मुलावरून, सर्व व्यक्तींवरून उतरून घेतले होते तर ते काळे तीळ सर्वात प्रथम आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला, पतीला जी काही नजरबाधा झालेली आहे किंवा घराला जी काही नजरबाधा झालेली आहे तर ती पूर्णतः दूर होऊ दे। माझ्या घराची, मुलांची, पतीची, प्रत्येकाची प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आणि ते काळे तीळ आपण त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ अर्पण करायचे आहे। त्यानंतर आता तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे। आपण जो काही चौमुखी दिवा आणलेला आहे तर तो दिवा आपण तिथे प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे, खाली पिंपळाचं पान ठेवायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील ठेवू शकता। त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे। दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आता चौमुखी दिवा प्रज्वलित झाल्यानंतर यामध्ये तेल टाकल्यानंतर आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे, अगदी 11 किंवा 21 काळे तीळ घ्यावे आणि ते आपण या दिव्यामध्ये टाकायचे आहे। आता दिव्यामध्ये टाकायचं असताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे नाव आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता। तसेच आपण आपल्या पितरांकडे माफी देखील मागायची आहे। आपण म्हणायचं आहे जर माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून, मोठ्यांकडून जर काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू। तसेच आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि ते काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। आता दिव्याला हळदी कुंकू फूल व्हायचं आहे। आता आपण जे काही तांब्याभरून पाणी आणलं होतं त्यामध्ये आपण गंगाजल टाकलेलं आहे, त्यामध्ये देखील थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। तसेच थोडीशी साखर देखील आपण पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करावी, कारण की तिथे मुंग्या देखील असतात। आता आपण पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण इतर कुणासोबतही बोलायचं नाही, आपलं लक्ष फक्त आपल्या सेवेमध्ये पाहिजे। आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाचं दर्शन घ्यायचं आहे। पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे, आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। त्यानंतर पिंपळाच्या घोड्याला आपण डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा मागायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून, मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायचं आहे। आता आपली इच्छा, मनोकामना बोलून झाल्यानंतर आपण घरी जायचं आहे। आता घरी जाताना मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही। आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो देखील सफल ठरत नाही। हा उपाय अगदी घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते, फक्त आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही। आपण जर सांगितले तर आपण केलेला उपाय देखील सफल ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।